काही युवक तरुण विविध नशेचे आहारी जाऊन भुरकट चोरी चालत्या गाडीतून दागिने पडविणे यासाठी चोरीच्या दुचाकीचा वापर करतात. असाच एक छडा लावीत साकोली पोलिसांच्या तीक्ष्ण नजरेत तब्बल दुचाकीसह 4 युवा चोरट्यांना मुद्देमालासह अटक केलेली आहे. ही कारवाई काल बुधवार 18 फेब्रुवारीला साकोली पोलिसांनी केली. ही साकोलीत दुसरी दमदार कामगिरी होती. हे विशेष. पहिली अशीच कामगिरी पोलीस निरीक्षक राजेश कुमार थोरात यांनी 2023 ला 12 चोरींच्या दुचाकी हस्तगत केल्या होत्या व या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. गोंदिया, भंडारा व नागपूर जिल्ह्यातील विविध दुचाकी चोरणे, त्यात गुन्हेगारी घटना करणे व त्या दुचाकी विकणे असा काही विधी संघर्षग्रस्त युवकातर्फे ह्या घटना सुरू होत्या. सानगडी येथून गुप्त सूचनेच्या आधारे साकोली पोलीस निरीक्षक MP आचरेकर यांनी स्टेशनला काही दुचाकी चोरीच्या नमूद तक्रारींची तातडीने दखल घेतली व सानगडीच्या दिशेने आपले चमू पाठवून चौफेर तीक्ष्ण नजर ठेवून कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. एकाच ते चोरीची दुचाकी विकताना या युवा चोरट्यांना साकोली पोलीस चमूने रंगेहात पकडले आणि आपला बाजीराव शिंगम दांडका दाखविताच त्यांनी सर्व 14 चोरलेल्या दुचाकीसह समोर आले. आरोपींना साकोली पोलीस ठाणे येथे आणले. MP नुरुल हसन, DYSP शिवम विसापूर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक आचरेकर यांनी कारवाई